बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसईविरा प्रीमियर लीग आणि त्यामधील महत्त्वाचा मॅच आजच्या रात्रीतील अगदी आपण पाहिलं तर शेवटचा मॅच त्यातली ही शेवटची इनिंग 10 षटकांमध्ये 120 धावांचा पाठलाग 60 बॉलमध्ये तुम्हाला डबल 120 धावा त्या मैदानाच्या मध्ये बनवायचे आहेत। सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते। पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहिलं तर दुर्वेश पितले मैदानाच्या मध्ये रेडी होत आहेत। स्ट्राइक एनवरती जिगर राणा, नॉन स्ट्राइक एनवरती वरुण लवंडे मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। मजा येईल मॅचमध्ये कारण 60 बॉलमध्ये 120 धावांचा पाठलाग हा मैदानाच्या मध्ये करायचा आहे। टीम साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरार या टीमला फुल पॉड वॉरियर्सच्या अगेन्स्ट। पंच तयार आहेत मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर अंपायर्स रेडी होत आहेत मैदानाच्या मध्ये। आपण जाऊया त्या सामन्याच्या दिशेने। आजच्या रात्री दुर्वेश पितले मैदानाच्या मध्ये रेडी। स्ट्राइक एनवरती आपण पाहिलं तर जिगर राणा। लेट्स प्ले। पहिला बॉल पडल्यानंतर थोडासा अगदी आपण पाहिलं तर आत येणारा बॉल मात्र अगदी पाहायला मिळाला। पहिल्या बॉलवरती त्या ठिकाणी मात्र एक सिंगल आहे, ती सिंगल त्या ठिकाणी घेतली जात आहेत। सिंगलच्या मदतीने या ठिकाणी सुरुवात आहे, ती सुरुवात धावफलकावरती होत असताना आपण पाहू शकतायत। खूप चांगला बॉल बॅकवुडला जाऊन चेंडूला मात्र कट करायचं होतं, परंतु तितका वेळ नाही दिलात। दुर्वेश पितले यांनी खूप चांगल्या पद्धतीने बॉल त्यांना मैदानाच्या मध्ये हाताळलाय। वरुणच्या अगेन्स्ट डॉट बॉल। पुन्हा एकदा मात्र चांगला बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहे। बॅक टू बॅकचा हा आपण पाहिलं तर दुसरा बॉल त्या ठिकाणी मात्र डॉट स्वरूपाचा पाहायला मिळतोय दुर्वेश यांच्या माध्यमातून। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, फटका खूप छान पद्धतीने खेळला। क्रॅकिंग स्ट्रोक, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पार, मिळतील धावा 4। एक्स्ट्रा कव्हरला आला हा चौकार 4। कडक टायमिंग सहित मात्र हा स्ट्रोक खेळत असताना पाहायला मिळालेत वरुण आणि वरुणच्या बॅटमधून मागे 2 बॉल डॉट आले। त्याच्यानंतर त्यांना आक्रमण केलं, आक्रमण करत असताना तो चौकारामध्ये त्यांना मात्र कन्वर्ट केलं। धावा धावफलकावरती 5। खूप चांगला बॉल, त्याला मात्र आपण पाहिलं तर अगदी सन्मान दिलाय। ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलात, विकेटवरती थांबवण्याचा प्रयत्न केलात वरुण यांनी। चांगल्या बॉलवरती सन्मान देतात, मैदानाच्या मध्ये अगदी जाणतात कशा पद्धतीने खेळायचं आहे। धावा धावफलकावरती 5। पुन्हा मात्र खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक खेळलाय। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतोय, परंतु त्याच्यापासून दूर बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार। आणखीन एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला। शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय। पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय। धावा धावफलकावरती 9। बरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपला। धावा धावफलकावरती 9।
54 बॉल 111 111 धाव्यांचं लक्ष अजूनही समोर असणार आहे. रोस्टन समोर आपण पाहिलं तर जिगर राणा तेथे एक धाव घेण्याचा प्रयत्न केला. जोखीम पत्कारणारी ते धाव मात्र मैदानाच्या मध्ये कंप्लीट केलेत. सिंगल घेत असताना पाहायला मिळत आहेत. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचत आहेत 10 धावा. 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. जिगर राणा आणि वरुण लवंडे हे दोन खेळाडू सध्या मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर रोस्टन डायस सेकंड ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहेत. पटका खेळायचा प्रयत्न केला. बॉल पाठीमागे चाललाय. सरळ चेंडू मात्र निघून गेलाय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. वरूनच्या बॅटमधून मात्र आपण पाहिलं तर येतोय चौकार. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकतायत. मोठा पटका खेळायचा प्रयत्न केला. बॉल पाठीमागच्या दिशेने भरपूर उंच गेलात. दूर देखील गेलात. लॉंग स्टॉपच्या अगदी दिशेनं मात्र बॉल पटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता खास करून वरूणनं. परंतु धावा देखील त्याच्यावरती प्राप्त झाला. 4. धावसंख्या 14. 14 विदाउट लॉस. पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर अगदी जो गतीचा वापर आहे तो मात्र मैदानाच्या मध्ये बॅटिंगमध्ये सध्या दाखवत आहेत. वरून त्या पद्धतीनं बॅटिंग करतात. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट झालं. सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचत आहेत 15 धावा. 1.3 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. 15 धावा धावफलकावरती आहेत. 120 धावेचा पाठलाग मैदानावरती करायचा आहेत. कारण रन रेट 10.00 रिक्वायर्ड रन रेट 12.35. त्या रिक्वायर्ड रन रेटनं तुम्हाला मैदानाच्या मध्ये खेळ करायचा आहेत. रोस्टर कमबॅक करतायत चौकारानंतर. पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र आपल्याला पाहायला मला खूप छान पद्धतीने अगदी स्लो रन पद्धतीचा थोडा बॉल पाहायला मला. कमी गतीनं बॉल टाकलात सरळ. तिथे मात्र आपण पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोस्टनचा हा बॉल तुम्ही पाहू शकतात कशा पद्धतीनं त्यांना मैदानाच्या मध्ये हाताळलं होत आहेत. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 15. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर मात्र आपण पाहिलं तर हा स्ट्रोक तिथे इम्प्रोव्हायझेशन करू शकले नाहीत आणि विकेटचं पतन होईल. पहिला धक्का आपण पाहिलं तर जिगर राणाच्या स्वरूपानं लागलाय. टीम साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरार या टीमला 15 वरती पहिला विकेट. जिगर रन आउट.
1.5 चेंडू आतापर्यंत फेकून झाला. धावसंख्या 15 धावा, 1 गडी बाद. नव्यानं बॅटर मैदानाच्या आतमध्ये शिखर ठाकूर. थोडं सरप्राईज झाले त्या डिलिव्हरीवरती पंच मात्र दर्शवत असताना 22-22 आपण पहिला तर चौकार आलात. आणि या चौकारानं स्कोर कार्डवरती धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट. टीम साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरारची धावसंख्या आहे 19 धावा, 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 120 धावांचा पाठलाग मैदानावरती केला जातोय. पहिल्या 2 षटकांमध्ये 19 धावा, 1 गडी बाद. 48 बॉलमध्ये 101 धावांची गरज. बागपूरला गेले. दर्जेदार स्क्वेअर कटचा नजारा मात्र मैदानाच्या मध्ये पेश केलाय. वरूनच्या बॅटमधून येत असताना आपण पाहतायत हा चौकार. क्रॅकिंग स्ट्रोक. काय फटका पाहायला मला ॲक्शन रिप्लेमध्ये पहा आपण. थोडा पुढे टाकला बॉल, अगदी जागा बनवली, त्याच्यानंतर स्क्वेअर कटचा नजारा पेश करत असताना चौकार आलात. धावा 23-23. लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा आणखीन एक मात्र आपण पाहिलं तर वरूनच्या बॅटमधून चौकार येत असताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. पॉवर प्लेचं अगदी अंतिम षटक आहे, त्याच्यामध्ये आता ते आक्रमण करायचं आहे. ते सध्या आक्रमण मैदानाच्या मध्ये वरुण लवंडेच्या बॅटमधून आपण पाहू शकतायत. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. 2 क्षेत्ररक्षकाच्या अगदी मधोमध कुठलाही चान्स त्यांना मिळाला नाहीत. धावफलक 27-27, 1 गडी बाद. समोरच्या दिशेने खेळला डाऊन डी ग्राउंड स्ट्रोक. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. पंचांचा सिग्नल यूज ऑन मॅक्सिमम सिक्सर. वॉट अ शॉट. आधी 2 बॉलवरती 2 चौकार पाहिले, त्याच्यानंतर आपण षटकार देखील पहा. समोरच्या दिशेने मात्र खेळलेला फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरून मात्र निघून गेलाय. 6 धावेंसाठी धावसंख्या 33 धावा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा त्या मात्र एक सिंगल घेतलं. सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेशन करत असताना धावसंख्या स्कोर कार्डवरती 34 धावा. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. समोरच्या दिशेने डाऊन डी ग्राउंड स्ट्रोक खेळलाय. अगदी क्षेत्ररक्षक धावत होते, परंतु त्यांना बीट करत असताना चेंडू निघून गेलाय. समोरच्या दिशेने येतोय चौकार आणि या चौकारानं
3 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय. धावा धावफलकावरती साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरारच्या 38 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 120 धाब्यांचा पाठलाग करायचा आहे. येणारे बॉल आहेत 42, 42 बॉल रन करायचे आहेत 82, 82. चौथं षटक जबाबदारी दिली जाते सोहेल शेख यांच्यावरती. वरून आतापर्यंत 11 बॉलमध्ये 28 धावा, चिकट ठाकूर 3 मध्ये 4, रिक्वायर्ड रन रेट 11.71. अलकतनं चेंडूला मात्र आपण पाहिलं तर त्या ठिकाणी ढकलून देण्याचा प्रयत्न केलाय. जेंटल पुश करण्यात आलं. एक सिंगल घेण्यात आलं. सिंगलच्या सहाय्याने आपण धावसंख्या जर पाहिली तर 39 धावा, 39. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक होते त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पार. येतोय षटकार. सोहेलच्या अगेन्स्ट आक्रमण मैदानाच्या मध्ये. कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. शिखर ठाकूर अगदी हात खोलण्याचे ते चान्सेस मैदानाच्या मध्ये तो मोका दिलात आणि त्या ठिकाणी मोक्यावरती आपण पाहिलं तर शानदार छक्का सध्या मैदानाच्या मध्ये सिक्सर त्या ठिकाणी ठोकलाय. स्कोर 45, लॉस ऑफ 1 विकेट, 45 धावा 1 गडी बाद. चांगला बॉल पाहायला मिळतोय. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 3 बॉल आता मात्र डाऊन द ग्राउंड खूप चांगला स्ट्रोक खेळला त्या ठिकाणी. सो मी ढेकले जोपर्यंत बॉलला फील्ड करतील तोपर्यंत तिथून एक सिंगल धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहिली तर 48, 48 धावा. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. शेवटचा बॉल आपण पाहिला तर डॉट स्वरूपाचा पाहायला मिळाला. पहिल्या 4 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय आणि 4 षटकांमध्ये फुलपोडा वॉरियर्सच्या अगेन्स्ट टीम साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरारची धावसंख्या आहे 48, 48 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 120 धाब्यांचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय. येणारे बॉल आहेत मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर 36 आणि 36 बॉलमध्ये 72, 72 धावेची अजूनही गरज.
उमेदचा पहिलाच बॉल, चेंडू मात्र आपण पाहिलं तर त्या ठिकाणी शिखर ठाकूर यांच्या बॅटमधून फटका आला. एकला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे. लगेच डबलचा कॉल जो आहे तो कॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये देण्यात आला आहे. डबलनं धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचत आहेत. 50 धावा टीम सायना स्पोर्ट्स क्लब विरार संघाच्या सध्या स्कोर कार्डवरती लागल्या आहेत. समोरच्या दिशेनं फटका खेळलाय खूप छान पद्धतीनं. बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पार. लॉंग ऑनला क्लिअर करणारा शिखर ठाकूर यांच्या बॅटमधून चौकार. कडक स्ट्रोक. धावफलकावरती धावा 54, 54 धावा. 34 बॉलमध्ये 66 धावा अजून करायच्या आहेत. खूप चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या मध्ये शिखर ठाकूर पेश करतायत. आणखी एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर जोपर्यंत त्या ठिकाणी फुल करण्यात येईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोचतायत. 55 धावा, 55. 5वं षटक प्रगती पर्तावरती आहेत. चांगला बॉल पाहायला मिळाला. सरळ चेंडू विकेट किपरच्या दिशेने मात्र जातं. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळत आहेत. वरून लवंडे मैदानाच्या मध्ये सध्या स्ट्राईक एनवरती. 14 बॉलमध्ये 29 धावा, 207च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग. आणखी एक स्ट्रोक खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर जोपर्यंत वाईडिश लॉंग ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फील्ड करतील सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागतं. सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या 56, 56 धावा, 1 गडी बाद. मोठा स्ट्रोक अगदी मिडल ऑफ दी बॅट. शिखर ठाकूर यांच्या बॅटमधून बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या पार. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळतोय. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आहे टीम सायना स्पोर्ट्स क्लब विरारची 62. 62 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. अर्धा पल्ला गाठण्यात आलाय. येणारे 30 बॉल बाकी आहेत आणि 30 बॉलमध्ये 58 धावा करायच्या आहेत. येणाऱ्या 5 षटकांमध्ये 58 धावांची गरज आहे. सध्या पार्टनरशिप जर पाहिली ना वरुण लवंडे आणि शिखर ठाकूर यांच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं ते मैदानाच्या मध्ये आपल्याला उभी करत असताना आपण पाहू शकतायत. पाच षटकांचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 62. येणाऱ्या अजून 5 षटकामध्ये धावा करायच्या आहेत. 58, 58 धावा मैदानाच्या मध्ये बनवायच्या आहेत. वरुण लवंडे आणि शिखर ठाकूर मैदानाच्या मध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळ आतापर्यंत मैदानावरती साकारतायत. कमेंट्री बॉक्समध्ये आमच्या जोडीनं तुकारामजी वांगेला सर देखील जॉईन होतील. धन्यवाद धनंजय. आणि सिच्युएशन तर पहिली ना आता तशीच आहे. म्हणजे एक सामन्याची आठवण पुन्हा एकदा तुमच्या दिशेनं करून देतो की मागचा सामना ज्यावेळेला झाला होता ना त्या दिशेने मी येतोय. कारण मागचा सामना देखील असाच होता. ज्यावेळेला विकास 0700 होता ना त्यावेळेला देखील विकास 0777ला 30 बॉलमध्ये 58च करायच्या होत्या. पण या टीमनं त्या करून दिल्या नव्हत्या. आता बघूया तसाच मॅच तसाच सामना होतोय का की जो स्टार्ट वरुण लवंडे आणि शिखर ठाकूर ज्या पद्धतीनं बॅटिंग करतायत या धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतायत. 120 धावांचा पाठलाग ते काढण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये सक्सेस होतील की नाही. 29 बॉल 57 रन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने. कडक स्ट्रोक स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. शिखर ठाकूर मैदानाच्या मध्ये अफलातून बॅटिंग सध्या आक्रमक रूप मैदानाच्या मध्ये दाखवत आहेत. आणि जशी बॅटिंग व्हायला हवी ना तशीच बॅटिंग सध्या मैदानाच्या मध्ये दिसत आहेत. नाही जशी बॅटिंग पहिला हा स्ट्रोक बघा. लोअर फुल टॉस चेंडू होता. लोअर फुल टॉस बॉटम हँडचा वापर केला गेला आणि चेंडूला सरळ पाठवलं त्या साईड स्किनच्या दिशेनं. षटकार बघा पुन्हा एकदा दुसऱ्या अँगलनं बघा.
समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, समोर जिथे साय स्क्रीन आहे त्याच्या दिशेनं पाठवलेलं आहे. या सामन्यामध्ये शिखर ठाकूर यांनी आत्तापर्यंत साकारलेली खेळी 12 बॉलमध्ये 32, कदाचित त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये तितकी आश्वासक फलंदाजी झाली होती, पण स्वतःला राखून ठेवलं होतं अशा मॅचसाठी, अशा सामन्यासाठी. ज्यावेळेला मोठा मॅच येईल त्यावेळेला माझी खेळी साकारेल, ज्यावेळेला महत्त्वाचा मॅच येईल त्यावेळेला माझ्या बॅटमधनं धावा येतील, कदाचित तो विचार करून ही खेळी साकारली जाते. पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीनं स्ट्रोक खेळलाय चेंडू. मात्र जोपर्यंत ऑन साईडला फिल्डिंग केली जाईल तोपर्यंत एक सिंगल येत असताना पाहायला मिळत आहेत. आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या 70 धावा. वरून त्याच्या अगोदर बॅटिंग खूप चांगली केली, परंतु जसे शिखर ठाकूर आलेत थोडंसं सावध भूमिका वरून लवंडे यांनी स्वीकारली. नाही, त्याला कारण आहे, कारण मागचा सामना एक सामना त्यांनी खेळला होता ना, ज्या वेळेला चांगली फलंदाजी करताना ते धावा झाली होती आणि मॅच बदलला होता. ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा थोडासा ऑकवर्ड बाउन्स, थोडासा जो समोरनं बाउन्स झाला त्याच्याने चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेलाय. वरून लवंडे यांच्या बॅटमधनं एक चौकार, या चौकारनं धापलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोहोचला 74-74. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मला. क्षेत्ररक्षक आले होते, फिल्डिंग करण्याचा प्रयत्न त्यांनी केलात. समोरून थोडासा बॉल जो आपण पाहिला तर अगदी तो थोडा बाउन्स झाला, शरीराचा वेध घेताना पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर ती बाउंड्री लाईन त्या बॉलनं गाठली होती. धावसंख्या 74. पुढचा बॉल हलका त्यानं चेंडूला मात्र आपण पाहिलं तर अगदी ड्राईव्ह केलं, ढकलून दिलेत, एक सिंगल घेतलंय. सेन्सिबल क्रिकेट अगदी हे दोन्ही खेळाडू आता मैदानाच्या मध्ये जाणतात, चांगला खेळ सध्या दाखवतायत. नाही, त्याला कारणही आहे, कारण आता दोन्ही खेळाडूंच्या बॅटमधनं धावा आल्यात. याच्या अगोदर शिखर ठाकूर यांचा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार आला होता, त्याच्यामुळे दोन्ही खेळाडूंचा खेळ तसाच चालला. 25 चेंडूचा खेळ आहे, 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. असाच मॅच मागेही होता 25-45चा, तो 24-39 झाला होता. आता 25 बॉल 45 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल आहे सोहेलचा. 25-45चा बॉल होता, तो 24-39 झाला होता. या षटकारांना एक्झॅक्ट पोझिशन आहे. 24 बॉल 39 धावांची आवश्यकता. मागचा सामना देखील असाच होता, त्याच दिशेने चाललाय. तिथे 5 षटकामध्ये 58 करायचे होते, 4 षटकामध्ये 39. पुन्हा एकदा हा स्ट्रोक बघा, पुढ्यातला चेंडू होता आणि त्यानंतर फटाबॅटचा वापर केला, चेंडूला पाठवले बॉन्डलाईनच्या बाहेर. षटकारानंतर धावफलक झाला, तो 6 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 81 धावा धावफलकावरती आहेत. वरून लवंडे खेळत आहेत 36 वरती. शिखर ठाकूर बॅटिंग करतात 39 वरती. 14 चेंडूचा त्याने सामना केलाय, 18चा सामना वरूनने केलाय. 24 मध्ये करायचे आहेत 39. आणि त्यावेळेला काय घडलं होतं मी तुमच्या दिशेने येतो, चर्चा करतोय. पण त्यावेळेला असं घडलं होतं, एक षटक आलं होतं ते खास करून रॉस्टन डायस यांचं, आणि त्या षटकामध्ये ज्यावेळेला अशी परिस्थिती होती ना, 24 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता, त्यावेळेला ते षटक आलं होतं रॉस्टन डायस यांचं, आणि तिथून फक्त त्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. मागच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 2 षटकार 1 चौकार, जर पूर्ण स्कोरबोर्डवरती नजर टाकली तर 19 धावा मागच्या षटकामध्ये खर्च झाल्यात. पण मॅच बदलताना पाहिलाय, मागचा सामना अगदी जसं म्हणतात ना भाई, वो रंग बदलते हमने देखा है, इस बार भी क्या रंग बदलेगा, रंग अलग कुछ दिखाएगा. 24 चेंडूचा खेळ आहे, 39 धावांची आवश्यकता. आणि जसे ते 6-4 आपण मैदानावरती पाहतात, तशी पार्टनरशिप देखील वरुण लवंडे आणि शिखर ठाकूरमध्ये झालेली 66 धाब्यांची पार्टनरशिप, 66 धाब्यांची त्या पार्टनरशिपनं साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरार संघाला एका चांगल्या सिच्युएशनमध्ये आता घेऊन आल्यात. 24 बॉलचा खेळ आहेत, 39 धाब्याची गरज आहे. शारिक बलोच हे षटक हाताळण्यासाठी सज्ज होतं. 24 बॉलचा खेळ आहे. गुडगा वाकवल्याने चेंडूला पाठवलंय, पंचाचा इशारा येतो, इट्स अ ह्यूज षटकार. शारिक मैदानाच्या मध्ये आले. शारिकच्या पहिल्याच बॉलवरती वरुण लवंडेच्या बॅटमधून हा षटकार. 19 बॉलवरती आतापर्यंत 42 धावेची इनिंग मैदानाच्या मध्ये साकारली जात आहेत. 221च्या स्ट्राईक रेटनं 2 षटकार
आणि 6 चौकार आतापर्यंत त्यामध्ये समावेश वरुण लवंडे यांच्या बॅटिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि महत्त्वाची भूमिका सध्या मैदानाच्या मध्ये ते पेश करतायत. धावा फलकावरती 87 धावा, एक गडी बाद. या षटकारांना धावफलक जाऊन पोहोचला 87 धावा धावफलकावरती. अजून एक फटका खेळा, अजून एक चौकार. बॅकवर्ड पॉईंट डोक्यावरनं चेंडूला पाठवले बॉन्ड लाईनच्या बाहेर. पहिला एक षटकार, त्यानंतर ठोकलेला हा चौकार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला वरुण, अगदी वेगवान बॉल त्याच्या दिशेने येत होता. शारीरिक बलोच आणि त्या बॉलला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र आपण पाहिलं तर सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेत आणि या चौकारानं धावसंख्या स्कोर कार्डवरती 91 धावा, एक गडी बाद. वरुण लवंडे पोहोचतात 46 वरती, 46 वरती. पुन्हा मात्र एक गरजेचा स्ट्रोक खेळला मैदानाच्या आतमध्ये. अर्धशतकी खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली जात आहेत. वरुण लवंडे यांचं अर्धशतक कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. 50 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या त्या खेळाडूनं. 21 बॉल आणि 50 धाब्यांची एक अफलातून खेळी वरुण लवंडेच्या बॅटमधून. 238चा स्ट्राईक रेटनं 2 सिक्सर आणि 8 चौकार. पहिल्या सामन्यामध्ये कदाचित ते अर्धशतक हुकलं होतं. 44 धावांची खेळी त्यानं साकारली होती. ते अर्धशतक आता या सामन्यामध्ये, अशा महत्त्वाच्या सामन्यामध्ये तो साकार करतोय. या षटकामध्ये धावा आल्यात, रन आल्यात. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, मिस केला. यष्टीच्या हातामध्ये जाऊन विसावला. स्कोर थांबलाय तो 95. 95 धावा, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 बॉलमध्ये रन करायच्यात 25. आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका मात्र खेळला. छान पद्धतीने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला. चांगली फिल्डिंग, एक डाव डबलमध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शिखर ठाकूर वेगानं धावले होते आणि वरुण लवंडे मात्र 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट देखील त्या जोशानं आणि जल्लोषानं मैदानाच्या मध्ये कंप्लीट केल्या जात आहेत. धावा फलकावरती 97 धावा. जसं तो चेंडू गेला ना, लगेच कॉलिंग केली होती शिखर ठाकूर यांनी की बाबा 2 धावा आहेत. डेंजर एंडला त्या साईडला तेच धावणार होते, त्यामुळे लगेच कॉलिंग केली की 2 धावा या चेंडूवरती घ्यायचे आहेत. आणि त्या आत्मविश्वास येतो कुठून, ज्यावेळेला तुम्ही चांगली खेळी साकारता, पार्टनरशिप करता एकमेकामध्ये, हा कॉलिंग महत्त्वाचं असतं. धावा फलकावरती 97 धावा फलकावरती आहेत. त्यावेळेला ते कदाचित त्या गोष्टी बॉन्डिंगच्या असतात, त्या एकमेकाच्या साथीनं सोबतीनं ज्यावेळेला खेळतो ना, त्यावेळेला सर्व गोष्टी येत असतात आणि त्याच गोष्टी आलेल्या असताना 97 धावा फलकावरती आहेत. फुलटॉस बॉल, चेंडू गॅपमध्ये चाललाय. चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षक जातील, फील्ड करतील, थ्रो करतील. दुर्वेश, एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 7 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावरती आहेत त्या 98 धावा फलकावरती आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 18 मध्ये करायचे आहेत त्या 22. 18 बॉल 22 धावा. आत्तापर्यंत कंपॅरिझन जर पाहिलं तर फुलपाडा वॉरियर्स आफ्टर 7 ओव्हर 67ला 2, सायना स्पोर्ट्स क्लब विरार 98ला 1, हा फरक दिसतोय त्या 7 षटकांमध्ये. एकतर फुलपाडा वॉरियर्सला 2 विकेट गमावल्या होत्या, तिथे धावा थोडा कमी केल्यात. त्याच्यानंतर सायना स्पोर्ट्स क्लबनं ती भागीदारी मैदानाच्या मध्ये पार्टनरशिप आतापर्यंत जर पाहिली तर खूप छान पद्धतीने ती मात्र उभारण्यात आलीत. जो रिक्वायर्ड रन रेट आधी 12च्या घरामध्ये दिसत होता, 13च्या घरामध्ये दिसत होत आहेत, तो आता 7.33 वरती आलाय. त्याचं कारण वरुण लवंडेच्या 24 बॉलमध्ये 53 आणि शिखर ठाकूर यांच्या 14 बॉलमध्ये 39 धावा. खूप चांगली बॅटिंग, प्लॅनिंग, एक्झिक्युशन, सर्व काही गोष्टी आतापर्यंत तितक्याच महत्त्वाच्या राहिल्यात आणि भूमिका मैदानाच्या मध्ये दोन्ही बॅटरची, शिखर ठाकूर आणि वरुण लवंडेची, खूप चांगली राहिल्यात. रॉस्टन डायस रेडी. 8व्या षटकासाठी रॉस्टन डायसला आपण पाहू शकतायत.
पहिला बॉल रॉस्टन डायसचा खूप चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू येत असताना आपण पाहू शकतायत. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 बॉलमध्ये रन करायचे 22. 22 धावांचं लक्ष अजूनही असणार आहे. रॉस्टन डायस प्रयत्न करत असताना आपण बघितलं थोडंसं चेंडूने हरकत जरूर केले, कारण त्याला माहिती आहे की अशा सिच्युएशनमध्ये कशी गोलंदाजी करायची आहे, लाईन अँड लेन काय हाताळायची आहेत. कारण एक षटक कदाचित मागचं षटक गेले ते बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूनं. या षटकामध्ये जर धावा रोखल्या, कमी धावा आल्या तर मॅच पुन्हा एकदा आपल्या बाजूने येऊ शकतो. चांगली फलंदाजी वरुण लवंडे आणि शिखर ठाकूर करत असताना आकोटाबाचा चेंडू होता आणि त्या चेंडूवरती झेल टिपलाय. 1 ओव्हर 1 षटक 1 विकेट मॅचमध्ये टर्न घेऊन येऊ शकतं, हे आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलंय. महत्वाची विकेट आपण पाहिलं तर वरुण लवंडेंची येत असताना पाहायला मिळत आहेत. वरुण यांची विकेट आल्या 26 बॉलमध्ये 53 धावा, 2 सिक्सर 8 चौकार 203च्या स्ट्राईक रेटनं मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर बॅटिंग केली वरुण लवंडे यांनी. आणि सध्या वरुण लवंडेचा आपण वॅगन व्हील जरी स्क्रीनवरती पाहिलं तर खूप छान पद्धतीनं ती बॅटिंग आपल्याला पाहायला मिळालेली आहे. नाही, आपण त्याच करता चर्चा करत होतो की 1 विकेट का महत्त्वाचं असं. चांगली फलंदाजी वरुणनं केली. पहिल्या सामन्यामध्ये 44 धावांची केला. हे मोक्यावरती आलेलं अर्धशतक. भली शेवटला ती विजयी धाव नाही होऊ शकली, पण चांगली खेळी आतापर्यंत त्याने साकारली आहेत. आता राहिलेलं काम विनायक भोईर आणि शिखर ठाकूर यांना पूर्ण करायचं आहे. पण जशी खेळी पाहिजे होती टीमला, साईना स्पोर्ट्स क्लबला, तशी खेळी कदाचित वरुण लवंडेनं या हाताळली. पण असं मागच्या सामन्यामध्ये पण घडलं होतं. 90 धावाची पार्टनरशिप केल्यानंतर आलेला विकेट पाहूयात. 16 बॉलमध्ये 22 धावांचं लक्ष असेल. रॉस्टन डायस रेडी. समोर विनायक भोईर. सोडून दिला बॉल. पंचधारीकडे इशारा कवत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिले तर 99. साईना स्पोर्ट्स क्लब विरार या संघाची धावसंख्या आतापर्यंत लगावण्यात आल्यात. 16 बॉलचा खेळ, 21 धावेची गरज. रॉस्टन डायस पहिलं षटक खूप चांगलं टाकलं होतं रॉस्टननं. पटकन करण्याचा प्रयत्न केलात विनायक यांनी. जोपर्यंत एक धाव कंप्लीट, दुसरा धावेचा कॉल मैदानाच्या मध्ये वेगानं दिलाय. सेकंड रन त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात येईल. दोघांमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा तालमेल हा सध्या मैदानाच्या मध्ये दिसलाय. आणि साईना स्पोर्ट्स क्लब विरार या संघाची धावसंख्या सध्या 101. 101 धाव आतापर्यंत स्कोर कार्डवरती मात्र लगावण्यात आल्या आहेत. शिखर ठाकूर 14 बॉलमध्ये 39, विनायक भोईर 1 बॉलमध्ये 2, धावसंख्या 101 ला 2. 15 मध्ये 19ची गरज. आणि ते पाहिजे होतं, म्हणजे अगदी सॉफ्ट हँडने केलं होतं. माहिती आहे तर मिड विकेटला क्षेत्ररक्षक बाउंड लाईन जवळ आहे, वेळ जाणार आणि त्याच दरम्यान 2 धावा. आणि विनायक भोईर आणि शिखर ठाकूर रनिंग बिटवीन द विकेटमध्ये अप्रतिम आहेत. चांगला तालमेल आहे दोन्ही खेळाडूंमध्ये. आकोटप्याचा चेंडू होता. बाउन्सर चेंडू हाताला गेला होता. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. डॉट बॉलची सांगता होत असताना पण पाहतो ओव्हरचा इशारा देखील झाला आहे. 101 धावा धापलकावरती आहेत. समीकरण पाहणं इंटरेस्टिंग आहेत, कारण या षटकातील इथून जर पाहिलं तर 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 बॉलमध्ये 19 धावा हे या मॅचचं समीकरण. रॉस्टन डायसनं आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहेत. 1.4 चेंडूचा आतापर्यंत त्यानं स्पेल हाताळला. 9 धावा खर्च करत 2 विकेट त्याने मिळवल्यात. तर तो समोर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर विनायक भोईर. फटका खेळायचा प्रयत्न केला विनायकच्या बॅटमधून. चेंडू मात्र आपण पाहिलं तर
बाउंड्री लाईनच्या जवळ त्या ठिकाणी मात्र फुल करण्यात आलं. सिंगलला डबलमध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होत आहेत. डबलनं धावसंख्या स्कोर कार्डवरती पुढे चालल्यात आणि जाऊन पोहोचतात. 103 धावा स्कोर कार्डवरती लगावण्यात आल्या. 13 बॉलचा खेळ बाकी आहेत. 17 धावेची गरज. 13 बॉलमध्ये 17 धावेचं लक्ष मैदानावरती असेल. विनायक भोईर आतापर्यंत 3 मध्ये 4 हे त्याच्या बॅटमधून येत आहेत. 103 धावात. मागे फिल्डिंगवरती थोडा नाराज दिसलात रोस्टन डायस, कारण ज्या पद्धतीनं तुम्हाला एफर्ट लावायचे आहेत, प्रयत्न करायचे आहेत, ते कुठेतरी थोडे कमी पडले. पुलपाडा वॉरियर्स खेळाडूंच्या माध्यमातून आतापर्यंत त्या गोष्टी दिसल्यात. हवेचा बॉल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ॲड होत असताना पाहायला मिळत आहेत, कारण 1 फॉर दी ओव्हर पंचांच्या माध्यमातून जो सिग्नल आहे तो सिग्नल देण्यात आला आहे. धपलकावरती धावा जर आपण पाहिलं तर या एका धावेनं जाऊन पोहोचत आहेत. 104 धावा. 104. 13 बॉलचा खेळ बाकी आहे. 13 बॉलमध्ये 16 धावेंचं लक्ष हे मैदानावरती समोर असणार आहेत. शेवटचा बॉल आहे रोस्टन डायस समोर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा विनायक भोईर. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क प्रॉपर कनेक्शन नाही करू शकले विनायक. शेवटचा बॉल आपण पाहिलं तर डॉट स्वरूपाचा राहिला. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये बाकी आहेत. 12 आणि 12 बॉलमध्ये धावा करायच्या 16. पहिल्या 8 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झाला आहे. साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरार या संघाची धावसंख्या आहे 104 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. त्यामध्ये शिखर ठाकूर 14 बॉलमध्ये 39 धावा आणि विनायक भोईर यांच्या 4 मध्ये 4. 12 बॉल 16 धावेची गरज. अजूनही मॅच संपला नाही आहे. किंबहुना मागच्या सामन्यासारखा टर्न येऊ शकतो, पण सध्या स्थिती मजबूत आहे साईनाथ स्पोर्ट्स क्लबची. तर पुलपाडा वॉरियर्स ज्यांच्या नावामध्ये वॉरियर्स आहेत, लढण्याची वृत्ती त्याने देखील दाखवली आहे. ते देखील लढण्याचा प्रयत्न करतात. त्यांनाही माहिती आहे इथे आपण जर जिंकलो क्वालिफाय होऊन तर टॉप 4मध्ये जाणार, सेमीफायनलमध्ये दाखल होणार. आणि हे पहिलं पर्व आहे. म्हणजे पहिल्या पर्वामध्ये 2 गोष्टी लोक लक्षात ठेवतील. पहिल्या पर्वामध्ये केलेला खेळ, सहभागी 8 संघ आणि 8 मधले 4 कोण गेले होते टॉप 4ला आणि त्याच्यातले टॉप 2 कोण होते, कदाचित ते लक्षात ठेवतील. म्हणून त्या टीमचा देखील प्रयत्न असणार. साईनाथ स्पोर्ट्स क्लब आणि पुलपाडा वॉरियर्स प्रयत्न करणार टॉप 4मध्ये जाण्याचा. नक्कीच त्या आठवणी देखील असू शकतात. मोठा प्रकार खेळायचा प्रयत्न केला. डाऊन डिगरॉन खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक खेळलाय. फिल्डर तोपर्यंत पोहोचतायत, फिल्डिंग करतायत. एकला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, फेकी त्या ठिकाणी केली जात आहे. 2 धावा कंप्लीट होतील का नाही याची चर्चा आता पंचाने 3ऱ्या पंचांकडे हे डिसिजन आहे ते सध्या मात्र देण्यात आलेले आहेत. 3रे पंच बिझी होतील. पाहूयात काय घडेल. ज्या वेळेला चेंडू हातामध्ये गॅदर केला, त्यानंतर स्टंपला लागला, त्यावेळेला बॅट ग्राउंड झाले, ती बॅट त्या लाईनच्या आत आले की नाही. हार्दिक तांबोरेनं केलेला प्रयत्न बघा. ज्यावेळेला बेल्स डिस्ट्रॉय झाले त्यावेळेला बॅट त्या लाईनच्या आत आहे की बाहेर आहे. हा खेळ पण तसा आत बाहेरवाला आहे. दॅट्स अ इन आऊटवाला खेळ आहे. इन आऊटवाला खेळ. बेल्स ज्यावेळेला डिस्ट्रॉय झाले, तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतात आणि 3ऱ्या पंचाने पाहिलं डिसिजन येतोय 3ऱ्या पंचांचा. इट्स अ OAT आउट. जस्ट थोडीशी शॉर्ट राहिली आणि
ज्यावेळेला बेल्स डिस्ट्रॉय झालेत त्याच वेळेला थोडंसं शॉर्ट राहिलेत. चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. 106 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. फुल टच बॉल आणि फुल टच बॉलला मात्र पाठवून दिले सरळ मैदानाच्या बाहेर. येतोय सिक्सर आणि 6 धावेनं धावफलक पुढे वाढलाय. जाऊन पोहोचत 112 धावा. गटाकोर पोहोचतोय 17 बॉलमध्ये 47 धाव्यांवरती. मॅच जिंकण्यासाठी रन करायच्यात 8, येणारे बॉल आहेत 9.
चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉटबॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलायत. 8 बॉल 8 धावेची गरज. स्ट्रोक खेळल्या चेंडू मात्र आपण पाहिलं तर ऑफसाईडच्या दिशेनं मात्र वेगानं ट्रॅव्हल झालं. हातातून बॉल निसटला. डबलचा प्रयत्न लगेच मात्र करण्यात आलाय. 2 धावा त्या ठिकाणी आपण पाहिलं तर कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 114 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. येणारे बॉल आहेत 7 आणि 7 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत तर 6. शिखर ठाकूर 19 बॉल 49 धाव्यांवरती बॅटिंग करतायत. 114 धावा धावफलकावरती आहे. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 6 धावांची आवश्यकता. 2 गडी बाद 114 धावा. उत्सुकता दोन्ही गोष्टीची आहेत की आता अर्धशतक पूर्ण पहिला होईल का पहिला धावांचा पाठलाग पूर्ण होईल. 6 मध्ये करायचे आहेत 6 धावा. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 6 धावा. शिखर ठाकूर आतापर्यंत 20 बॉलमध्ये 49 धाव्यांवरती बॅटिंग करतायत. विनायक भोईर 4 मध्ये 4. संघाची धावसंख्या 114 2 गड्याच्या मोबदल्यात. आणि सामना जिंकण्यासाठी येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉलमध्ये धावा करायच्या 6. 6 बॉल 6 धाव्यांची गरज आहेत. फुलपाडा वॉरेज अगेन्स्ट आपण पाहिलं तर साईनाथ स्पोर्ट्स क्लब विरार या टीमला. बरोबर 6-6चा मॅच आहे. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मागवरती गोलंदाज अंतिम जबाबदारी मात्र देण्यात येत आहेत. शारिक बलोच पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर एक सिंगल आहे ती कंप्लीट केली जातात. पंचांचा 22चा इशारा आणि 22च्या माध्यमातून आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 115 धावा स्कोर कार्डवरती झालेले आहेत. येणारे बॉल आहेत 5. 5 बॉलमध्ये रन करायचे आहेत 5. शिखर ठाकूर 20 बॉल 49 धावा आतापर्यंत बॅटिंग करतायत. संघाला 115 धाव्यांपर्यंत घेऊन गेल्यात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये. राहुल अदवडे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी हा कॅच आहे तो कॅच त्यांनी कंप्लीट केलाय. शिखर ठाकूर यांची 49 धावेंची ही खेळी मात्र मैदानाच्या मध्ये सध्या इथे संपुष्टात. येणारे बॉल असते 4 आणि 4 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत त्या 5. 21 बॉलमध्ये 49 धावेची एक अफलातून इनिंग मात्र मैदानाच्या मध्ये साकारण्यात आली. शिखर ठाकूर यांच्या बॅटमधून 5 सिक्सर त्यांच्या बॅटमधून आणि हा वॅगन व्हील सध्या आपल्या स्क्रीनवरती. खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग. बरोबर त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या अगदी जवळपासच तो कॅच राहुल याने कंप्लीट केला होता. नव्याने बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर भरत पाटील टीमचे कॅप्टन. दुसऱ्या बाजूने विनायक भोईर. भरत पाटीलच्या बॅटमधून फटका खेळला. छान पद्धतीनं बॉल बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ चाललाय. 1ला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. डबल त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 3ऱ्या धाव्यांसाठी विनायक तर इंटरेस्टिंग आहेत परंतु थांबवण्यात आला. 2 धावा येतात. 2 धाव्याने. काय घडलं मैदानाच्या मध्ये. पंच 3ऱ्या पंचांकडे अगदी ते डिसिजन देण्यात आलं. 3रे पंच पाटील. स्क्रीनवरती आपण ते दृश्य पाहणार आहोत.
तिसऱ्या पंचाने पाहिलं आणि तिसऱ्या पंचाने दर्शवलं इट्स अ 4 चौकार. एका धावेची गरज आहे आणि ती विजयी रन सध्या भरत पाटील यांच्या बॅटमधून मात्र मैदानाच्या मध्ये कंप्लीट करण्यात येत आहेत आणि अशा पद्धतीने हा सामना मैदानाच्या मध्ये समाप्त होत आहेत. सायना स्पोर्ट्स क्लब विरारनं आपल्या नावी हा मॅच केला. 7 विकेटनं हा सामना त्याने आपल्या नावी केल्यात. अगदी 2 बॉल या ओव्हरमधले बाकी ठेवून 120 धावांचा आपण पाहिलं तर सक्सेसफुली अगदी तो पाठलाग होता. तर पाठलाग मैदानाच्या मध्ये करण्यात आला. फुलपाडा वॉरियर्सच्या अगेन्स्ट असं वाटलं होतं या मॅचमध्ये फुलपाडा वॉरियर्सचा संघ थांबवेल, परंतु त्याच श्रेणी सायना स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून करण्यात आलेली बॅटिंग, त्या बॅटिंगच्या जोरावरती आपण पाहिलं तर या गोष्टी आपल्याला सर्व मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाल्यात. आजचा दिवस VVPLचा खूप महत्त्वाचा दिवस होता आणि VVPLच्या दिवसामधील आणखीन एक संघ जो अगदी त्या क्वालिफायच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळत आहेत. टीमचं नाव आहे सायना स्पोर्ट्स क्लब. यापूर्वी आपण नारंगी फाल्कन्सला पाहिलं, जो संघ क्वालिफायच्या दिवसामध्ये झाला होता तो पहिला संघ होता आणि आजच्या दिवसातील दुसरा संघ आहे टीम नेम सायना स्पोर्ट्स क्लब विरार. काही वेळानंतर आपण प्रेझेंटेशनच्या दिशेने जाणार आहोत, जिथे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो देखील दिला जाईल. परंतु त्यापूर्वी या मॅचची मॅच समरी आहेत ती तुमच्या स्क्रीनवरती त्या ठिकाणी दाखवली जाणार आहेत. मॅच समरी आपल्या स्क्रीनवरती. फुलपाडा वॉरियर्स उमेश 29 बॉलमध्ये 55 धावा, हार्दिक तामोर 19 बॉलमध्ये 34, सोहेश शेख 9 चेंडूमध्ये 19, सुमित डेकले 2 मध्ये 1, ओव्हर हाताळत असताना भरत पाटीलचा 2 षटक 23 धावा 2 विकेट, वेदांत गुरवचं 2 षटक 12 धावा 1 विकेट, अमोल भगतचं 1 षटक 13 धावेचं, रितेश बोहराचं 1 षटक 20 धावेचं. त्याच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना सायना स्पोर्ट्स क्लब विरार वरुण लवंडे 26 बॉलमध्ये 53 धावेंची इनिंग, शिखर ठाकूरच्या 21 बॉलमध्ये 49 धावेंची इनिंग, भरत पाटीलच्या 2 मध्ये 5 धावेंची इनिंग, विनायक भोईरनं दिलेली 7 5 बॉलमध्ये 4 धावा, रॉस्टन डायस 2 ओव्हर 12 रन 2 विकेट, शारिक बलोच 1.4 ओव्हर 22 रन 1 विकेट, सोहेश शेख 2 षटक 29 धावा थोडे महागडे, दुर्वेश पितले 2 ओव्हर 28 रन. सायना स्पोर्ट्स क्लब विरारनं हा सामना 7 विकेटनं आपल्या नावी केलं. त्यांचं आपण अभिनंदन करूयात. या जाऊयात प्रेझेंटेशनकडे. त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तो मात्र दिला जाणार आहे. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विरार प्रीमियर लीग लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंट T10 धमाका. कालपासून सुरू झालेला आपला हा क्रिकेटचा सोहळा आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. क्वालिफाय होणारा दुसरा संघ ठरलाय सायना स्पोर्ट्स क्लब विरारचा संघ क्वालिफाय होणारा दुसरा संघ ठरलाय. फुलपाडा वॉरियर्स अगेन त्या सामन्यामध्ये चुरशीची लढत झाली आणि चुरशीच्या लढतीमध्ये विजय संपादित करून तो टॉप 4 मध्ये जाणारा संघ ठरलाय. पण आपण जो पराभूत संघ आहे या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झाला आहे, प्रत्येक खेळाडूंचा सन्मान आपण करणार आहोत. फुलपाडा वॉरियर्स प्रत्येक खेळाडूला विनंती आपण या एक एक खेळाडू जसं आपण नाव घेणार आहोत तसं या. दुर्वेश पितळे दुर्वेश पितळे, अनिकेत जुवेकर,
अनिकेत जुळेकर, रोहित यादव, ऋषी घाणेकर, यश गजरे,